छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या अद्वितीय कार्याचा देशभरात प्रसार व्हावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याचाच भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। यंदा हा पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर झाला आहे। कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार मेजर स्वाती महाडिक यांनी केला। सैन्य दलात भरती होत त्यांनी संघर्षमय जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला। महाराणी ताराराणी यांच्या धैर्यशील आदर्शाचं आधुनिक प्रतिबिंब म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलंय। यावर्षी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई 2025चा पुरस्कार आम्ही मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करत आहोत। हा पुरस्कार महाराणी ताराबाईंच्या पुण्यतिथी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी शाहू स्मारक या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेषतः मेजर जनरल कोल्हापूरचे SP आणि त्याचबरोबर कर्नल आणि आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत जनतेच्या वतीनं एक ऐतिहासिक असा कार्यक्रम आम्ही करणार आहोत। मेजर जनरल MN काशीद आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते मेजर स्वाती महाडिक यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। यावेळी महाराणी ताराबाई एक अभ्यास या विषयावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे व्याख्यान देणार आहेत। पत्रकार बैठकीला शैलजा भोसले, CM गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, उदय देसाई, बबन रानगे, MD देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, शरद साळुंखे, कादर मलबारी, संजय कांबळे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते।